देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्र्याच्या नेमणुका अजूनही झालेल्या पाहायला मिळत नाहीत. अशातच प्रजासत्ताक दिवस जवळ येत असल्याने झेंडावंदन नेमकं कोणाच्या हातून होईल याबाबत सर्वांमध्ये संभ्रम आहे. देवेंद्र फडणवीस सरकार येऊन बरेच दिवस झालेले आहेत, मात्र पालकमंत्र्याच्या नेमणुकीला मुहूर्त मिळत नसल्याने सध्या जिल्हे पालकमंत्र्याशिवाय आहेत. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. 26 जानेवारीला झेंडावंदन संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री करत असतात, अशी परंपरा राहिलेली आहे. मंत्रिमंडळ स्थापन होऊन पालकमंत्र्याच्या नेमणुका लवकरच होतील असं बोललं जात होतं, मात्र अजूनही पालकमंत्र्याच्या संबंधित कुठलाही निर्णय फडणवीस सरकारने घेतलेला दिसत नाहीये. बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि परभणी प्रकरणात सरकार बॅकफूटवर गेलेलं पाहायला मिळत होतं. या सर्व प्रकरणावर सरकार व्यस्त असल्यानं पालकमंत्री नेमणुका होऊ शकल्या नाहीत असं बोललं जात आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून यापूर्वी वाद पाहायला मिळत होता आणि तो पाहायला मिळत आहे. पालकमंत्री पदावरून मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या सध्या तरी माहितीनुसार आगामी 20 किंवा 22 जानेवारीला पालकमंत्री पदाच्या नेमणुकीचा मुहूर्त निघू शकतो असं म्हटलं जात आहे. बीड प्रकरणात पालकमंत्री पद वाल्मिक कराड यांना भाड्याने देण्यात आलं होतं. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकार पालकमंत्री नेमणुका मोठ्या विचारात घेतील अशी चर्चा सध्या पाहायला मिळते आहे.